मित्रांनो, माझ्यासोबत घडलेली एक कहाणी बघणार आहोत आपण. माझ्या जीवनामध्ये ही एक अशी गोष्ट आहे की मी एका रूम वर राहणाऱ्या मित्राकडून गांड मारून घेतली. असंही झाले की तर नंतरच आमच्या रूमवर 6व्या मजल्यावर आहे. तर मी विशालने जास्त पैसे दिले होते रेंटचे म्हणून त्याला आतल्या रूम जिथे बेड आहे तो दिला होता आणि मी बाहेर हॉलमध्ये झोपलो होतो. तर नंतरच मी पुण्याला होतो आणि पुण्याला येऊन मला जवळपास 20 दिवस झाले होते आणि संत विशालची चांगली मैत्री झाली होती. आम्ही एकत्र सुट्टीच्या दिवशी फिरायला पण जायचो. हळूहळू मला विशालचा स्वभाव आवडू लागला. एकदमच रात्री मी समोर खुर्चीवर बसलो होतो आणि विशाल रूम मध्ये बाहेर आला आणि माझ्या समोर फोनवर कोणाशी बोलत त्याचा बुल्ला खाजवत होता आणि नंतरच विशालचा बुल्ला ताटलेला वाटत होता. त्याने माझ्याकडे लक्ष नव्हते दिले आणि मग मी टक लावून त्याच्या बुल्ल्याकडे हात फिरवताना पाहत होते. तेव्हापासून मला विशालचा बुल्ला पाहायची खूप इच्छा होती आणि इच्छा लागली होती. जेव्हा पण मी घरी असताना हलवायचे तर विशाल बद्दल विचार करायचो. मग नंतरच लागलं की मी कडून माझी गांड मारून घेऊ. तर नंतरच मला मुली पण आवडतात. पण कधी असं पण विचार येतो की कोणीतरी माझ्या मुलायम सुंदर गांड मारावी. मग नंतरच खरं सांगू तर मित्रांनो, असं वाटतं की लहानपणापासून मी माझ्या गांडीशी खूप प्रेम करतो. जेव्हापासून बुल्ला ताठायला लागला आहे आणि मी तेव्हा लवडा हलवताना स्वप्नाच्या गांडीवर दाबून घेत असो. घरी कोणीही नसताना आरशात स्वतःच्या गांडीला पाहत असे. नागडा होऊन वाकून आरशात स्वतःची गांड पाहत असे. मला स्वतःच्या गांडीशी खूप प्रेम झाले होते आणि माझी गांड मुलायम आणि उठावेदार होते. आणि नंतरच मला गांड फक्त पाहून असं वाटायचं की कोणीतरी यावं आणि माझी गोरी गांड मारावी. लवडा हलवताना एका हलवताना असे दुसऱ्या हातात गांडीवर ठेवून जोरात जोरात दाबत असे. एकदा तर मी पेन टाकून तिला तेल लावले आणि गांडीत घातला आणि ते आवडले. मग मोठा जाड मार्क पेन घेऊन गांडीत टाकला आणि मग सुसक्त वाटू लागले. मग एकदा मी फ्रीज मध्ये मोठ्या काकडी पाहिली. मग ती 7 इंचाची होती आणि लवड्याप्रमाणे होती आणि दुपारी कोणी नसताना ती माझ्या रूम मध्ये आणली आणि नागडा झालो आणि काकडीने तेल लावून तिला माझ्या गांडीत घातले आणि हळूहळू पूर्ण काकडी गांडीत घातली आणि एक दिवशी खरी गांड लवडा गेल्यावर कसे वाटत होते हेच अनुभव मिळाला. मी आरशासमोर पाठ करून वाकून समोर खुर्चीवर हात ठेवून मागून काकडी गांडीत घालत होतो आणि स्वतःला आरशात पाहत होतो. स्वतःच्या गांडीशी खेळायला मला खूप मजा येत होती. आणि असंच समोरच मग मी विशालकडून गांडीमध्ये लवडा टाकून घेतला आणि माझी गांड पक्के मारून घेतली आणि माझ्या गांडीचा पूर्ण हौस मी मिटवून टाकली आणि विशालने माझी खूप म्हणजे खूपच गांड मारली. अशा प्रकारे माझ्यासोबत घडलेली कहाणी आहे. तर
मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा.